आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण इथे एका कार्यक्रमात विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय आणि फलटणमध्ये 25 ते 30 वर्ष चाललेलं चुकीचं राजकारण पटत नव्हतं, म्हणून विकास आणि सामान्य माणूस मानून सत्तेसाठी चाललेल्या चुकीच्या बाबी थांबवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो। माझं डोकं अजून चांगलं चालतंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवीन असा प्रत्यक्ष इशाराच विरोधकांना रामराजे नाईक निंबाळकरांनी दिला। तिथं कुठेतरी विकास आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानला जात नव्हता, सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती। आणि सत्ता आपल्याला कशी मिळेल यासाठी हे सगळं कार्यकर्त्यांच्यात भांडणं, गावागावात भांडणं, मारामाऱ्या, भांडणं, पडलो राजकारणात, हे चाललेलं थांबवण्यासाठी आवश्यक पडलं। कुठल्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी मी पडलेलो, हे सगळं आपण गेलं, एक संस्कृती आणली, शांतता आणली, विकास तर केला। हे सगळेजण कार्यकर्ते बोलले, पाणी तर आणलंच। तर तो विषय असा आहे की आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो तर नाहीच आहे, पायाचं दुखणं आहे तर आहे, क्रिकेट खेळताना 20व्या वर्षी लागलेली दुखडी आज 77व्या वर्षी कुठेतरी त्रास देणारच आहे। पण तो डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही नका काळजी करू, खुर्चीत बसून संपवेन। बरं का, तो काही विषय नाही आहे।